भाग्यात होईल मोठी वृद्धी, सकारात्मक प्रभावांची प्राप्ती. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यात आजच्या भागात तूळ राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत. येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणूनच त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण राहणार आहे. गुरुदेव 14 मे 2025 रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करतील. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील. पुन्हा 5 डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथुन राशीत जातील. असा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. आता 2025 पासून तब्बल 8 वर्ष गुरुदेव अतिचार गतीमध्ये राहणार आहेत. मुख्य बाब म्हणजे यावर्षी जी गुरुची अतिचार गती सुरू होईल ती मिथुन या वायुतत्वाच्या राशीपासून सुरू होईल आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या राशीपर्यंत सुरू राहील. हे 8 वर्ष अनेक प्रकारे संकटाचे असू शकतात. इथे तुम्हाला घाबरवण्याचा कोणताही उद्देश नाही. मात्र येणारं संकट जर आपल्याला माहीत असलं, मार्गातील खड्डा जर आपल्याला माहीत असला, तर त्यातून सुखरूप कसं बाहेर पडावं याचं नियोजन आपण करू शकतो. 8 वर्षाच्या या गुरुच्या अतिचार गतीच्या काळात अनेक वेळा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. कारण एरवी गुरु अनेक वेळा शांतता शिकवतो, संयम शिकवतो, त्याकडे पुरेसा वेळ असतो. गुरु एका राशीत 12 ते 13 महिने विराजमान असतो, परंतु अतिचार गतीने 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करून लगेच ऑक्टोबर महिन्यात तो राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे गुरुजवळ एवढा पुरेसा वेळ नसेल की तो मानवाला शांतता आणि संयम शिकवेल. शांतता आणि संयम या गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करून घ्याव्या लागतील. त्या जर विकसित होऊ शकल्या नाहीत तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. याशिवाय देशादेशांमधील वादविकोपाला जाण्याची शक्यता असते. कारण याच 2025 वर्षात अनेक ग्रह जलतत्वात एकत्रित देखील होणार आहे. थोडक्यात एरवी शांतपणा, संयम शिकवायला गुरुदेव आपल्या पाठीशी असतात. मात्र या काळात ते तुम्हाला फार काही शिकवू शकणार नाहीत. त्यामुळे माणसांनी आपल्या इच्छाशक्ती, आपली बुद्धी, सामर्थ्याने शांतता टिकवणं, संयम बाळगणं गरजेचं राहील. कारण युद्धजन्य स्थिती ही कुणालाही लाभदायक नसते. मानवी आयुष्यात खूप मोठं नुकसान यातून होण्याची शक्यता असते, जी यापूर्वी प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा जेव्हा गुरु अतिचार वेगात होता तेव्हा घडून येताना दिसलेली आहे. म्हणजे महाभारताच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की भगवान विष्णू, साक्षात भगवान श्रीकृष्ण देखील ते युद्ध थांबवू शकले नाही. गुरुच्या अतिचार गतीमुळे युद्ध घडलं आणि त्याचा दुष्प्रभाव हजारो वर्ष पृथ्वीवर राहिला. दुसरा प्रभाव होण्याची शक्यता म्हणजे नैसर्गिक संकट निर्माण होणं, निसर्गाचं रौद्र रूप बघण्याची स्थिती निर्माण होणं आणि हे सर्व दुष्प्रभाव येणाऱ्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे गुरुदेव जेव्हा वायुतत्वाच्या राशीत 14 मे रोजी प्रवेश करतील, त्यानंतर लगेच 17 मे रोजी राहू ग्रह कुंभ या वायुतत्वाच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे गुरु आणि राहू यांच्यात तत्वयुती निर्माण होईल. ही तत्वयुती देखील मोठ्या संकटाची नांदी ठरू शकते. म्हणजे इथे काय होतं की गुरुची 9म दृष्टी राहूवर असेल आणि राहूची 5म दृष्टी गुरुवर असेल. गुरुच्या दृष्टीने राहूला सकारात्मकता लाभते, तर राहूच्या दृष्टीमुळे गुरुच्या कारकत्वात उणीव निर्माण होते. असा एक अत्यंत मोठा विरोधाभास इथे निर्माण होतो. त्या परिस्थितीमध्ये शुभत्व निर्माण व्हावं यासाठी गुरुग्रह पुरेपूर प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचा वेग कुठेतरी वाढलेला असतो. कदाचित येणाऱ्या संकटांना तो थोपवण्याचा प्रकार असेल. कारण जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाचं संकट वाटतं, काळजी वाटते, तेव्हा आपण अधिक वेगात काम करतो. त्यानुसार कदाचित गुरुची अतिचार गती म्हणजे येणारं संकट थांबवण्यासाठी निर्माण झालेली अतिचार गती असू शकते. आता राहू हा राक्षस ग्रह आहे.
अशा राहूची पंचम दृष्टी गुरुवर असल्यामुळे गुरुचं बळ कमी होतं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे गुरु आणि राहू या दोघांची तत्वयुती ही वायुतत्वात आहे. वायुतत्वात राहू ग्रह प्रबळ होतो आणि गुरु मात्र निर्बली होतो, कारण मिथुन राशीत गुरु निर्बली झालेला असतो. एकीकडे राक्षस ग्रहाचं वाढलेलं बळ आणि देवग्रहाचं कमी झालेलं बळ हे देखील संकटाचं एक चिन्ह आपण म्हणू शकतो. ती परिस्थिती बदलता येणं शक्य नाही. मात्र ग्रहाच्या या गोचरमध्ये आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून समजदारीने संयमाने वाटचाल करण्याची जर दिशा आखली तर आपल्याला अधिक सकारात्मकता मिळू शकते. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, बुद्धिमत्तेचा कारक आहे, सखोल अभ्यासाचा कारक आहे. म्हणजे जेव्हा आपण ऋषितुल्य गुरूंचा विचार करतो तेव्हा त्यांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्याने ध्यानधारणेने खगोलशास्त्र अत्यंत सखोल पद्धतीने शोधलं. त्या काळात त्यांनी ते संशोधन कसं केलं असेल याचं उत्तर आजही आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. एवढं सखोल अध्ययन त्यांनी केलं आहे. थोडक्यात गुरुग्रहाच्या राशी या धर्म त्रिकोणात येतात, मोक्ष त्रिकोणात येतात. या दोन्ही त्रिकोणाचं पूर्णत्व करणारे ग्रह म्हणजे गुरु होय. मनुष्य आपल्या आयुष्यात जे काही कर्म करतो त्याची जी काही सुप्त इच्छा असते की माझ्या आयुष्यात सुख समाधान यावं, माझ्या आयुष्यात सुख समाधान यावं, चांगल्या पद्धतीने जगता यावं, या सर्व बाबी गुरुग्रहाच्या अखत्यारीत येतात. अशा गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी कसं असेल ते समजून घेऊया. महाभारताच्या शांती पर्वात लिहिलेलं आहे, गुरु की कृपा से ही मोक्ष प्राप्त होता है. तूळ राशीसाठी गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण ते आता तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. भाग्यस्थानातील गुरुदेव तुमच्यावर कृपा नक्कीच करतील. गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात येत असल्यामुळे भाग्य समृद्ध होणं, धार्मिक कार्यात वाढ होणं, कुटुंबात एखादं धार्मिक कार्य घडून येणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तूळ राशीसाठी गुरुदेव हे तृतीयेश आणि षष्ठेश आहे. विशेष बाब म्हणजे षष्ठेश जेव्हा भाग्यस्थानात येतो तेव्हा तो अर्थप्राप्तीचे योग वाढवतो. त्यामुळे देखील गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण 3 दृष्ट्या आहे. स्थानांसह त्यांची दृष्टी देखील महत्त्वाची असते. त्याच्या दृष्टीचे परिणाम हे मोठे असतात, कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यानुसार भाग्यस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर, सप्तम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर, नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल. एकंदरीत या 3ही दृष्ट्यामुळे तुमच्यात अनेकदा सकारात्मक बदल घडून येतील. त्यात गुरुदेवांच्या पंचम दृष्टीमुळे तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल, कारण राशीवर जेव्हा गुरुदेवांची दृष्टी पडते तेव्हा ते तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडून आणतात. त्यानुसार या काळात तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल. आपण आयुष्यात नवीन काहीतरी निर्माण करावं, नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी कार्य करावं अशी तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. ही इच्छा तुमच्या राशीवर पडणाऱ्या गुरुदेवांच्या दृष्टीमुळे होईल आणि त्याचवेळी गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर देखील पडेल. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचं, परिश्रमाचं आणि प्रवासाचं स्थान असतं. सोबतच बंधू सौख्य देखील या स्थानावरून बघितलं जातं. त्यानुसार या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील. जवळचे लांबचे प्रवास या काळात तुम्ही करणार आहात. प्रवासात तुमच्या वाटचालीची दिशा ठरेल. प्रवास करीत असताना तुमच्या विचारांना अत्यंत मोठा वेग प्राप्त होईल. त्याच्यात नवीन दिशा तुम्हाला सापडेल. अनेक प्रकारे तुम्ही परिश्रम कराल. त्यातून तुमचं व्यक्तिमत्व देखील समृद्ध होईल. विशेष बाब म्हणजे या सर्व घटना अत्यंत वेगात घडतील, कारण या काळात गुरुदेव अतिचार गतीने प्रवास करणार आहेत. त्यामुळे गुरुदेव या सर्व घटना अतिशय वेगात घडवून आणतील. आपल्या भावंडांसोबत काही काळात तुमचं बोलणं झालेलं नसेल तर अचानकपणे येथे तुमचं नातं समृद्ध होईल. भावाशी छानपैकी गप्पा गोष्टी होतील, बहिणींशी गप्पा गोष्टी होतील. मात्र त्यातून प्राप्त होणारं समाधान हे लाख मोलाचं असेल. म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. नंतर भाग्यस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर असेल.
पत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेवांची नवम दृष्टी ही भाग्यात वृद्धी करीत असते. पंचम स्थान हे संततीचं स्थान आहे. संततीचं भाग्य समृद्ध होणं, संततीने यश प्राप्त करणं हा विषय इथे येतो. तुमच्या पंचम स्थानात राहू ग्रहाचं देखील आगमन होणार आहे. त्याच्या आधी गुरुदेवांची पडणारी ही दृष्टी पंचम स्थानातील नकारात्मक प्रभाव कमी करेल. कारण गुरुदेवांची ही दृष्टी एकीकडे भाग्यात वृद्धी करते आणि सोबतच नकारात्मकता देखील घालवते. त्या स्थानातील प्रश्न देखील सोडवते. त्यानुसार राहूच्या आगमनामुळे जे काही प्रश्न निर्माण होणार आहे ते गुरुदेव नक्कीच सोडवणार आहेत. शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचे जातक या काळात नवीन शिक्षण घेतील. महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षणातून देखील तुमचं भाग्य समृद्ध होईल. तुमची वाटचाल उत्तम होईल. तुमची प्रगती घडून येताना दिसत आहे. अर्थात गुरुदेव सर्व प्रश्न सोडवतात असं नाही, मात्र प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग निघण्याची संधी ते उपलब्ध करून देतात. तुमची इच्छा असल्यास मार्ग नक्कीच निघतो. गुरुदेव तुमच्या धर्म त्रिकोणात येत आहे. ते तुमच्या धर्म त्रिकोणात येऊन त्रिकोण समृद्ध करीत आहे, परिपूर्ण करत आहे. धर्म त्रिकोणातील सगळ्यात प्रबळ स्थान म्हणजे भाग्यस्थान. तिथे गुरुदेव स्वतः तुमच्यासाठी सकारात्मकता निर्माण करणार आहे. थोडक्यात गुरुदेवांचं हे गोचर तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे. अर्थात अतिचार गती असल्यामुळे अनेक वेळा ते निर्णय घेण्यात चूक होण्याची शक्यता आहे. ती चूक होऊ देऊ नका, कारण निर्णयाचे प्रभाव हे दीर्घकालीन असतात. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. आयुष्य अत्यंत सुखद आहे, त्याला सुखाने जगा. सकारात्मक दिशेने वाटचाल करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे, जे कोणीही सहज करू शकतो. त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते. शिवाय छोटे उपाय असले तरी त्याचा परिणाम मोठा असतो. अट इतकीच की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवे. त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्की करू शकतो. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देव जेव्हा स्वतः संकटात येतात तेव्हा ते भगवान महादेवांकडे जातात. त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी. दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं. दररोज किमान 11 वेळा तरी गायत्री मंत्राचा जाप करावा. याशिवाय राशीनुसार काही दान देखील आपण करू शकतो. त्यात तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही इमिटेशन ज्वेलरी दान करायला हवी. या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून ते नक्की करा. अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल हे आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.